नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी मीरा आणि सत्या पोलीस स्टेशनला आलेले असतात. तेव्हा तो सत्य सांगत असतो की हा बघा, हा संजय साखरेला मी धरून आणलेला आहे, हाच आहे आरोपी. तेव्हा पोलीस म्हणतात नाही नाही, हा नाही आहे, त्याला सोडा, तुम्ही त्याला का धरून आणलं, कारण त्याचा याच्यामध्ये काहीच दोष नाही आहे. तेव्हा आता तो पोलीस म्हणतो की नाही, जा तुम्ही इथनं. तेव्हा आता सत्य म्हणतो, अय संजय साखरे, संजय कुठे चालला, थांब इथे अजून. तेव्हा आता पोलिसांनी सांगितलं ना तुला की यांचा काहीच हात नाही याच्यामध्ये, जाऊ दे त्यांना. तेव्हा आता इकडे सत्या सुद्धा ओरडतो जोरात. तेव्हा पोलीस सुद्धा आता जोरजोरात ओरडत असतो की तू पोलीस आहे की मी पोलीस आहे रे, मला माहिती ना की काय करायचं आणि काय नाही, जे सांगितलं ना ते कर. हा नाही आहे, हा निर्दोष आहे, याला जाऊ दे घरी. तेव्हा संजय साखरे त्याची बायको निघून जातात. तेव्हा पोलीस म्हणतात, ए इकडे काय, जा निघा घरी, जा बाजूला वा, काय इथे. तेव्हा आता इकडे म्हणजे तो पोलीस आता सत्याला बोलत असतो काही पण. ते आता लगेच मीरा म्हणते, त्याचा म्हणजे सत्याचा हात दाबते ती जोरात आणि म्हणते शांत व्हा, जाऊ द्या, नको. मग मीरा स्वतः बोलते आणि म्हणते की यांना काय कळणार आहे, आपल्याला काय म्हणायचं आहे, काय बोलायचं आहे, यांना काही कळणार नाही, जाऊ द्या, यांच्या नादी न लागलेलंच बरं. आता असं ती पोलिसांच्या तोंडावर बोलते. तेव्हा त्या पोलिसाला खूप राग येतो मीराचा. तेव्हा आता मीरा म्हणते, सत्या चल घरी, आता अजिबात इथे थांबायचं नाही आहे, काय होईल ते बघूया पुढे. तेव्हा आता मीरा सत्याचा हात धरते आणि त्याला घरी घेऊन जाते. तर आता इकडे दुसरीकडे पोलीस म्हणतो, ए काय इथे, काय कशासाठी इथे थांबले आहे, काय इथे जेवण आहे का, काही नाही आहे ना, तेव्हा जाईत ना. तेव्हा आता बाकीचे पोलीस सुद्धा आता त्या पोलिसाकडे बघत असतात, कारण त्याची आता मीराने चांगलीच उतरवलेली असते. आता मीरा सत्याचा हात धरते आणि त्याला घरी घेऊन जाते. घरी घेऊन जाण्यास म्हणते की चला चला जाऊया, आपण निघूया आता. तेव्हा आता ते दोघंही तिथून निघून जातात. तर आता दुसरीकडे रिया रवीला भेटलेली असते. तेव्हा रिया म्हणते, रवी करणं काहीतरी, आपलं तुला माहिती ना, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि तू सुद्धा माझ्याशिवाय नाही राहू शकत, कारण आपल्या दोघीचं प्रेम आहे ना एकमेकांवर. आणि तुलाही माहिती आहे की तू माझ्याशिवाय नाही राहू शकत, कारण जेव्हा तेव्हा तुला माझे स्वप्न मी दिसते, तुला माझ्याशिवाय तू नाही राहू शकत. सांग ना, माझे बाबा माझं लग्न करून टाकतील, तू बोल ना, काहीतरी करणं. तेव्हा आता रवी म्हणतो, हे बघ रिया, मी काहीच करू शकत नाही आता, कारण सगळं हाताच्या बाहेर गेलेलं आहे. तुझ्या बाबांनी तुझं लग्न ठरवलेलं आहे आणि मी यामध्ये काहीच मी पडू शकत सुद्धा नाही आणि काहीच करू सुद्धा शकत नाही. तेव्हा आता रिया म्हणते, हे बघ रवी, ऐक ना, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे रे, तू असं नको बोलू ना. तेव्हा आता रवी म्हणतो, रिया तुझं बरोबर आहे, पण आता विसरून जा ना, जे झालं गेलं ते सगळं विसरून जा. होतं, आता नाही आहे माझं प्रेम, आधी होतं. तेव्हा आता हे ऐकून रियाला खूप मोठा धक्का बसतो. रिया म्हणतो, रवी माझ्याकडे बघून बोल बरं, मला माहिती तू मुद्दाम बोलतो आहे, मुद्दाम करतो आहे असं. तेव्हा तर रवी म्हणतो, मग काय करू सांग बरं, तुझे डॅडा कसे आहे तुला माहिती आहे ना चांगल्या दृष्टीने, मग कशी काय तू म्हणते की आपण त्यांच्या विरोधात जाऊ, लग्न करू म्हणून, आणि तुला माहिती तुझं लग्न ठरलेलं आहे. तेव्हा तर रिया म्हणते, हो माझं ठरलेलं आहे, पण माझं त्या मुलावर प्रेम नाही आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, ऐक ना रवी. पण आता रवी म्हणतो, हे बघ झालं गेलं सगळं विसरून जा. तेव्हा आता रवी म्हणतो, हे बघ तू तुझ्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने, असं म्हणून रवी आता पुढे जायला निघतो. तर आता रिया त्याच्याकडे म्हणजे त्याच्याशी बोलतच असते, पण आता रवी पुढे निघून गेल्यावरती त्याच्याकडे एकटक बघत असते की कसं होईल माझं, त्या रॉकीसोबत मला लग्न नाही करायचं रवी, तुला किती वेळा सांगू रे मी. तेव्हा आता इकडे रिया आता मीराला भेटते. मी सांगत असते की वहिनी, हे बघा ना, माझं ते रॉकीसोबत लग्न ठरलेलं आहे, पण मला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही आहे. तर आता मंडळी, मीरा काही उपाय करेल का त्या दोघांचं लग्न होऊ नये म्हणून, म्हणजे दोघांचं लग्न होऊ नये म्हणून काही करेल का, हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. तर आता पुढे आता या ठिकाणी मीरा स्वयंपाक करत असते, तर तिच्या हातून चपाती जळते, कारण तिला सत्याचं टेन्शन आलेलं असतं की सत्याचं कसं होईल, काय होईल. तर आता त्या संजय साखरेच्या केसमध्ये तो नसतो, दुसरंच कोणीतरी असतं, म्हणून तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता इकडे मीरा पोळ्या करत असताना तिची पोळी जळते. तर त्या ठिकाणी निरोपा येते आणि म्हणते, काय गं, कुठे लक्ष तुझं, तू चपाती जळते तुला समजत नाही का, आणि विशेष म्हणजे पोळी जळते हे काही तुझ्या आईकडचं नाही आहे, गॅस, चपाती, त्यासाठी लागणारा सामान तुझ्या आईकडून नाही येत, हा तर इकडचं आहे सामान. तेव्हा आता मीरा म्हणते की असं काय म्हणताय तुम्ही, हे चुकीचं बोलताय तुम्ही, उठसूट माझ्या माहेरच्यांनाच का बोलतात. तेव्हा आता निरूपा म्हणते की मग तू तुझ्या गरीब आईबापांच्या पोटी जन्माला आली ना, गरीब म्हणून आली ना तू जन्माला, म्हणून मग
तर असं म्हणावं लागतं. तेव्हा आता हे ऐकून आता मीराला खूप वाईट वाटत असतं. पण निरूपा आता तिच्या आईला म्हणजे तिच्या माहेरच्या लोकांनाच खूप शिव्या घालत असते. तर दुसरीकडे मीरा आता तयार होऊन आलेली असते बेडरूममध्ये. तर आता सत्य झोपलेला असतो. सत्याला अचानक आता स्वप्न पडतं. स्वप्न पडत असताना तो एकदमच उठून उभा राहतो, जागी होतो आणि म्हणतो मी नाही धडक दिली गाडीला, मी नाही धडक दिली. तेवढ्यात आता इथे मीरा येते आणि म्हणते की काय झालं सत्या, काही झालं का? तेव्हा आता सत्या म्हणतो अगं मी खूप डेंजर स्वप्न पाहिलं, मीच त्याच्या गाडीला धडक दिली असं तो म्हणत असतो. आता तेव्हा आता मीराला खूप टेन्शन येतं. आता सत्याला मीराच काढू शकेल आता ह्या प्रॉब्लेममधनं. तर मंडळी आता पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की आता रियाचं आणि रॉकीचं लग्न आता मीरा थांबवेल का, आणि सत्याच्या मनात जे काही चालू आहे घालमेल ते आता मीरा सोडवेल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील.